नमस्कार. जया वाघ या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आपण एक वर्षभरासाठी मसाला बनवायचा आहे ना, तो कसा बनायचा ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा, इथे मिरची आहे ही 2 किलो, त्यासाठी धने अर्धा किलो, मी 3 किलो कांदा कापून वाळून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बडीशेप, खडा हिंग, खसखस, मेथी, दालचिनी, तमालपत्र, ही जावित्री, दगडफूल, जिरा, वेलदाडा, लवंग, मिरे, विलायची, ही काळी विलायची, हे दगडफूल, जिरे, हे शहाजिरे, असं एवढा मसाला त्याच्यासाठी घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर खोबरं अर्धा किलो, 2 किलो मिरचीसाठी अर्धा किलो खोबरं मी चिरून घेतलेला आहे बारीक. तर ह्याचा मसाला आपण कसं बनवायचा ते तुम्हाला सांगते. तुम्ही नक्की बनवून बघा हा मसाला कसा लागतोय. अगदी वर्षभरासाठी बनवायचा आणि वर्षभर काही पण होत नाही या मसाल्याला. मी मीठ घालते, खोबरं, कांदा तळून सगळं घालते, पण माझ्या मसाल्याला अजिबात जाळी बिळी काही लागत नाही. आता आपण हे जेवढं साहित्य घेतले ना, तर त्यात पहिलं हे सगळा गरम मसाला भाजून घ्यायचा. आपण कमी आचेवर भाजायचा, कांदा पण तेलात भाजून घ्यायचा, धनी कमी आचेवरच भाजायची, खोबरं पण तेलात तळून घ्यायचं ब्राऊन कलर येईपर्यंत. आणि ही सगळी भाजून घेतली ना जिन्नस, मग ती सगळी मिरची टाकून द्यायची आणि आपला मसाला तयार करायला घेऊन जायचा. तर मी तुम्हाला आता दाखवते. हां, आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तापायला. त्यात आपण ही सगळी गरम मसाल्याची पदार्थ आहेत ना, ही भाजून घ्यायची का. आणि जास्त नाही लाले भाजायची, कमी याच्यावर भाजायची, म्हणजे मसाल्याचा वास जात नाही. चला, तर पहिलं मी काय घालते, लवंग आणि मिरे दोन्ही पण भाजले. त्यात थोडं तेल टाकून घेते, म्हणजे तेलाने छान भाजलं जातात मसाला. दगडफूल भाजून घ्यायचं. आता सगळ्या मसाल्यांचे नाव सांगतो. तुम्ही असा ह्या पद्धतीने मसाला करून बघा, अगदी छान होतो. वर्षभर छान टिकतो, काही पण होत नाही त्याला. रंग, कलर, स्वाद खूपच आपला तो असतो. जलजिरा भाजून घ्यायचं. हे सगळे नाव माहीत असतात त्याने. जलजिरा भाजून घेतला आता, आणि हा पण काढून घेते. सगळे हे मसाले भाजून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता, छानपैकी तेल टाकून भाजून घ्यायचं. हां, आता मी आपण भाजून घेते ह्याच्यात तेलात. असे सगळे मसाले तेलात भाजून घ्यायचे कमी आचेवर. हिंग कुठे गेलं रे? आता हळद भाजलेली आहे, ती काढून घेतो मी. त्यानंतर भाजूया दालचिनी. त्याबरोबर विलायची पण टाकलेली मी. ते आता भाजल्यानंतर काढून घेतलं. सगळं असं भाजून घ्यायचं छान. हिरवी विलायची पण भाजून घेते. भाजून घेते. हिंग छानपैकी भाजलेला आहे, काढून द्यायचा. आता भाजायचं आपल्याला हे दगडफूल. सगळे मसाले मी कमी आचेवर भाजलेले आहेत.
त्यामुळे काय होतं, जास्त तापलेल्याकडे भाजून ना त्याचा म्हणजे वास होऊन जातो, म्हणून कमी याचा भाजायचं. आता मी भाजून घेते जिरे आणि शहाजिरे. त्याबरोबर आपण टमाटर हे टाकले तरी चालते, त्याला जास्त नाही भाजायचं. भाजी आता जिरे, शहाजिरे आणि आपले साधे जिरे ते पण भाजून झालेले तर काढून घेतात. आणि तमालपत्र मी त्यात टाकलो आणि तेल नुसतं गरम झालं पाहिजे असं आहे. ते पण गरम झालेलं आहे. ती 40 ग्रॅम मिरची भाजून घ्यायची. त्यानंतर भाजूया खसखस. आपण भाजू धने. इथं मी अर्धा किलो धने घेतलेले आहेत 2 किलो मिरचीसाठी. खाली मस्त आहे. घेणार आहे कांदा.
तर कांद्याला पण जरा तेल टाकून भाजून घ्यायचं. अशा प्रकारे कांदा भाजला आहे माझा. मस्त वास येतोय कांद्याचा. तेल भाजला. आता मी खोबरं भाजून घेते. याला पण चांगलं तेल टाकून जरा थोडं जास्तच टाकायचं. तेल चांगलं झालं पाहिजे. खोबरं पण ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला चांगलं भाजून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, हा माझा मसाला आता तयार झालेला आहे. किती छानपैकी त्याला कलर आला आहे आणि कसला भारी दिसतोय. असाच मसाला तुम्ही करून बघा आणि एक वर्षभर 1.5 वर्ष जरी राहिला ना तरी त्याला पण काही होत नाही, चांगला राहतो. जाळी लागत नाही, काय नाही. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.